भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर असे काही तारे उगवतात ज्यांच्या तेजाने केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जग प्रकाशित होते. उस्ताद झाकीर हुसेन हे असेच एक तालयोगी होते ज्यांनी तबला या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला. त्यांच्या बोटांची जादू इतकी विलक्षण होती की न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या जलदगती बोटांना हमिंगबर्डच्या पंखांच्या गतीची स्पर्धा करणारे असे संबोधले होते. आपल्या वडिलांकडून मिळालेला वारसा आणि आधुनिक जागतिक संगीताचा प्रभाव यांचा अनोखा संगम साधत झाकीर हुसेन यांनी भारतीय तालाची ओळख जगाला करून दिली. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व त्यांच्या संपूर्ण संगीत कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबई येथे झाला. ते प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्ला रखा कुरेशी यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे औपचारिक शिक्षण आणि तबल्याचे कठोर प्रशिक्षण वयाच्या 7व्या वर्षी सुरू झाले. दरवर्षी सकाळी 3 तास चालणाऱ्या या शिक्षणातून त्यांनी तबला वादनाची मूलतत्वे आत्मसात केली. याच वयात त्यांनी सार्वजनिक मैफिलीत सादरीकरण करण्यास सुरुवात केली. तर वयाच्या अवघ्या 12व्या वर्षापासून त्यांनी परदेशात दौरे सुरू केले. मुंबईतील सेंट मायकल हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांचा कल पाश्चात्य संगीताकडे वळाला. त्यांना रॉक ड्रमर बनण्याची इच्छा होती, परंतु बीटल्सचे गिटारवादक जॉर्ज हॅरिसन यांनी त्यांना पूर्व आणि पाश्चात्य संगीताचा समन्वय साधत स्वतःचा असा खास आवाज निर्माण करण्याचा सल्ला दिला. यानंतर 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात ते सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले, जिथे त्यांनी ग्रेटफुल डेड बँडच्या ड्रमरकडून जॅझ आणि बॅकबीटची संकल्पना शिकून घेतली. झाकीर हुसेन यांच्या संगीत कारकिर्दीचा प्रवास भारतीय शास्त्रीय संगीतापासून जॅझ, फ्युजन आणि जागतिक संगीतापर्यंत पसरलेला आहे. 1970च्या दशकात त्यांनी गिटारवादक जॉन मॅक्लोफिलिन यांच्यासह प्रसिद्ध जॅझ रॉक फ्युजन समूह शक्तीची स्थापना केली. या समूहाने भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य जॅझ यांचे अभूतपूर्व मिश्रण करून जगभरातील संगीत प्रेमींना वेड लावले. त्यांनी ग्रेटफुल डेडचे ड्रमर मिकी हार्ट यांच्यासोबत प्लॅनेट ड्रम या सहयोगी अल्बमवर काम केले. या अल्बमला 1992 मध्ये बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बमसाठीचा पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. तसेच मिकी हार्ट, सिकिरो एडिपोझू आणि जिओव्हानी हिडिल्गो यांच्यासह त्यांच्या ग्लोबल ड्रम प्रोजेक्टने 2009 मध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला. त्यांनी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी संगीत दिले किंवा त्यात अभिनय केला, ज्यात हिट अँड डस्ट आणि इन कस्टडी आणि वनप्रस्थम यांचा समावेश आहे. त्यांनी मास्टर ऑफ परकशन हा समूहही स्थापन केला, ज्याद्वारे त्यांनी विविध भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठावर आणले. तबला वादनात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन यांना अनेक सर्वोच्च राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले. 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच 4 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित 66व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांनी एकाच रात्री 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकून विक्रम केला. दिस मोमेंट, पश्तो आणि ॲज वी स्पीक या अल्बमसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले, ज्यामुळे ग्रॅमी जिंकणारे ते पहिले भारतीय संगीतकार ठरले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास झाकीर हुसेन यांनी कथ्थक नृत्यांगना आणि शिक्षिका अँटोनिया मिन्नेकोला यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिसा कुरेशी आणि इजाबेला कुरेशी अशी 2 मुली आहेत. त्यांचे बंधू तौफिक कुरेशी आणि फाजल कुरेशी हे देखील संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत. 15 डिसेंबर 2024 रोजी कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे इडिओपॅथिक प्ल्मोनरी फिब्रोसिसच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 73 वर्षाचे होते. थोडक्यात उस्ताद झाकीर हुसेन यांनी केवळ तबला वाजवला नाही, तर त्यांनी भारतीय तालाला एक वैश्विक आवाज दिला. आपल्या वडिलांचा वारसा मोठ्या उंचीवर नेऊन ठेवताना त्यांनी शक्ती आणि प्लॅनेट ड्रम यासारख्या गटांमधून जगभरातील संगीतकारांना एकत्र आणले आणि जागतिक फ्युजन संगीताचा पाया रचला. त्यांचा जीवन प्रवास हे समर्पण, प्रयोगशीलता आणि तालावर असलेले निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचा वारसा केवळ त्यांच्या ध्वनिमुद्रिका आणि पुरस्कारांमध्येच नाही, तर जगभरातील संगीतकारांच्या पिढ्यांवर त्यांच्या तालाच्या पडलेल्या अमिट छापेतून जिवंत राहील. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.